नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. आहेर गावात बिबट्याची दहशत, 3 जण जखमी तर 1 वासरू ठार. 12 जून रोजी सकाळी 8:30च्या सुमारास निफाड तालुक्यातील आहेरगाव शिवारातील शेतकरी दत्तू रसाळ हे आपल्या द्राक्ष बागेत काम करत असताना डाव धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यात रसाळ यांच्या हाताला पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी बागेत धाव घेतल्याने बिबट्याला पळवून लावले. त्यामुळे रसाळ यांचे प्राण वाचले. त्यानंतर एका तासातच आपल्या शेतात जाणाऱ्या प्रशांत दिनकर गांगुर्डे व श्याम त्र्यंबक गांगुर्डे यांच्यावर देखील सदर बिबट्याने हल्ला केला. यात दोघंही किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना पिंपळगावच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले. तेथे प्राथमिक उपचार केले. तसेच जास्त जखमी असणाऱ्या दत्तू रसाळ यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत आहेरगावचे पोलीस पाटील कोकाटे यांनी सदर घटनेची माहिती वन विभागाला दिल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण गावात दहशत निर्माण झाली असून गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी नाशिक ग्रामीण रुग्णालयात जाऊन दत्तू रसाळ यांची भेट घेतली आहे व आहेर गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने गावात पिंजरे लावण्यासाठी वन विभागाला सूचना दिल्या आहेत. येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, आहेरगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.